परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचा रिक्षा टॅक्सी चालकांच्या मराठीबाबतचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी फिरवला। मुख्यमंत्र्यांनी मराठी शिकवण्यासाठी रिक्षा टॅक्सी चालकांना 1 वर्षाची मुदतवाढ दिली आहे। रिक्षा टॅक्सी चालकांच्या शिष्टमंडळानं मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। मराठी शिकण्यासाठी प्रयत्न करतोय, पण त्यासाठी वेळ मिळावा अशी मागणी त्यांनी केली आहे। ती मागणी मान्य करून मुख्यमंत्र्यांनी 1 वर्षाची मुदतवाढ दिली। तोवरती त्यांच्यावरती कोणतीही कारवाई केली जाणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलंय। 15 ऑगस्ट नंतर परिवहन मंत्र्यांनी मराठी शिकण्यासाठी 1 महिन्याची मुदतवाढ दिली होती, मात्र मुख्यमंत्र्यांनी 1 वर्षाची मुदतवाढ दिली आहे। हे जे काही टॅक्सी चालक रिक्षा चालक आहेत यांना इतक्या कमी वेळामध्ये हे काही योग्य नाही, शक्य नाही आणि म्हणून आम्हाला वेळ वाढवून द्यावी अशा प्रकारची मागणी त्यांनी केली। हा निर्णय केलेला आहे की 1 वर्षाची मुदतवाढ याला देण्यात येईल। कोणतीही कारवाई दरम्यानच्या काळात केली जाणार नाही। या 1 वर्षात त्यांनी हा निर्णय केलेला आहे की वेगवेगळ्या प्रकारे क्लासेस तयार करून, वेगवेगळ्या प्रकारचं लिटरेचर तयार करून आणि जुजबी मराठी जी आहे ही सर्व ऑटो चालक आणि रिक्षा चालक आणि टॅक्सी चालकांना ते शिकवतील। त्यामुळे ते जर स्वतःहून समोर आलेले आहेत तर त्यांना वेळ देणं हे गरजेचं होतं आणि म्हणून हा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे। माननीय मुख्यमंत्री हे आमच्या महायुतीचे सर्वोच्च नेते आहेत, राज्याचे मुख्यमंत्री आहेत। त्यांनी जो निर्णय घेतला तो निर्णय आम्हाला सगळ्यांना बंधनकारक असतो आणि त्यामुळे त्यानुसार ही कारवाई होईल। परंतु हा झाला मराठीचा मुद्दा। मराठीच्या विषयावर माननीय मुख्यमंत्र्यांनी 1 वर्षाची मुदतवाढ दिलेली आहे। आम्ही त्या पद्धतीनं कारवाई आमच्या आरटीओच्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून करू। परंतु मुदतवाढ दिली म्हणजे सगळं काही संपलं असं नाही, त्यांना मराठी हे शिकावंच लागेल। तर रिक्षा चालकांच्या शिष्टमंडळातील सदस्य हाजी अशरफ यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानलेत। तर 1 वर्षात रिक्षा आणि टॅक्सी चालक चांगली मराठी बोलतील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे। कि रिक्शा चालक और टैक्सी चालक की सारी परेशानी सीएम साहब के सामने हमने रखी और कहा कि जुजबी मराठी 100% हम सीखेंगे। हमको 1 साल की मोहलत दो। ताई बसा, आई बसा, मामा बसा, माझ्याकडे सुट्टे आए, ये मराठी जो जितनी ज़रूरत की मराठी है वो 100% मेरा रिक्शा चालक टैक्सी चालक सीखेगा। 1 साल के अंदर हम लोग अच्छी मराठी सीखेंगे, अच्छी मराठी बोलेंगे। एक भी व्यक्ती जुजबी नहीं, अच्छी सुंदर मराठी आम्ही बोलू आणि या परिसरामध्ये जे लोक मराठीचं राजकारण करतात त्यांचं राजकारण आज संपलेलं आहे।